पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत। तर मागच्या वेळेला सुद्धा जवळपास 16 जागा डाव्या पक्षांनी घेतलेल्या होत्या। वेगवेगळे डावे पक्ष, मात्र सध्या 12 जागांवर डाव्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर असल्याचं आत्ताचं चित्र। डावे पक्ष आघाडी सोबत आहेत। 12 जागांवर डाव्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर असल्याची आत्ता माहिती समोर येते। नक्कीच। आणि एलजेपी मात्र आपला गड राखताना दिसत आहे। एलजेपी या ठिकाणी 18 जागांवर आघाडीवर आहे। अर्थात एलजेपी आपले गड राखून आहे असं या ठिकाणी पाहायला मिळतं। 29 जागा त्यांनी या निवडणुकीमध्ये लढवलेल्या आहेत। म्हणजे सुरुवातीचं जे चित्र आलं होतं बक्सरचं, आपण काय आहे नेमकं पाहूया चित्र। आनंद मिश्र आघाडीवर आहेत भाजपचे, तर संजय कुमार तिवारी पिछाडीवर आहेत। बक्सरचं हे चित्र, संजय कुमार तिवारी काँग्रेसचे, त्या ठिकाणाहून ते पिछाडीवर आहेत। बिहारमधलं एक मतदारसंघाचं चित्र सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। 18 जागांवर चिराग पासवान यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। 12 जागांवर डाव्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत। तर इथे आकडे आणखी कमी झालेत। महाआघाडीसाठी हा सगळ्यात मोठा धक्का। 69 जागांवर महाआघाडी, आरजेडी 51 वर आलेली आहे। ज्या जागा जेडीयूच्या पारड्यामध्ये होत्या, अगदी जेडीयूला जेवढ्या जागा मागच्या वेळेला मिळाल्या होत्या तेवढ्याच जागा आता आरजेडीला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत। तर बिहारमध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा जेडीयू ठरताना दिसतो 72 जागा घेऊन। नक्कीच वोट चोरी असेल, एसआयआर असेल, हे मुद्दे होते। म्हणजे एसआयआरच्या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक, वोट चोरी काँग्रेसकडून सातत्यानं प्रोजेक्ट केलं जात होतं, मात्र ते काही मतदारांना फारसं भावलेलं दिसत नाही असं म्हणता येऊ शकतं। निदान या आकड्यांवरून तरी 51 जागा आरजेडीच्या आणि काँग्रेसच्या 9 जागांची आघाडी ही अत्यंत कमी आहे। दोन्ही वेळेसचं मागच्या वेळेसचं जे त्यांचं एक कामगिरी होती त्या कामगिरीपेक्षा सुद्धा या पक्षांनी अत्यंत खाली या ठिकाणी ते आल्याचं दिसतंय। नक्कीच। आणि नितीश कुमार यांच्यासाठी सध्या बिहारमध्ये काही पोस्टर्स लागलेत, त्यामध्ये टायगर अभी जिंदा है असं त्यामध्ये लिहिण्यात आलेलं होतं आणि ते त्यांनी या आकड्यांमधून दाखवून दिलेलं आहे। तर गेल्या वेळेहून यादवांची आरजेडी 25 जागांनी सध्या मागे आहे। जेडीयूची मोठी आघाडी, यामध्ये मोठी मुसंडी। खरं तर महाआघाडीचे कल खाली आलेत आणि एनडीएला या ठिकाणी मोठी आघाडी मिळाली आहे। कलांमध्ये काँग्रेस एकेरी आकड्यांवर आलेली आहे। तर गेल्या वेळेहून ते राजदचे यादव जे आहेत, तर आरजेडी 25 जागांनी मागे आहे। जेडीयूनं मोठी मुसंडी मारली आहे। आरजेडीला 75 जागा गेल्या वेळेला मिळालेल्या होत्या 2020 मध्ये, त्याहून कमी जागा आरजेडीला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत। मोठा प्रचार तेजस्वी यादवांनी केला होता। लालू प्रसाद यांनी पूर्ण धुरा तेजस्वी यादवांकडे दिली होती। नोकरी मॅन त्यांना म्हटलं जातं, जेएनसी उमेदवार म्हटलं जात होतं, मात्र तेजस्वी यादव फार काही चमकदार कामगिरी करताना दिसले नाहीत। खरं तर आकडा आणखी कमी झालाय। हा खूप मोठा धक्का असेल लालू प्रसाद यादव यांच्या राजकारणासाठी आणि तेजस्वी यादव यांच्या देखील राजकारणासाठी। तेजप्रताप यादव हे बाहेर पडले, त्याचा देखील मोठा फटका आरजेडीला बसलेला असू शकतो। म्हणजे घरातलं भांडण हे आरजेडीला भोवलं असं आपण म्हणू शकतो। नक्कीच इथे आरजेडीचा लॉस झालाय, मात्र तिकडे जेडीयू साठी विन विन सिच्युएशन आहे। निवडणूक आयोगानुसार फक्त 7 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत। सिंगल आकडा असेल काँग्रेसचा, 7 जागांवर काँग्रेस आघाडीवर। तर डावे पक्ष देखील 6 जागांवर या ठिकाणी आघाडीवर, तर व्हीआयपी 2 जागांवर आघाडीवर आहे। तिथे जेडीयू आणखी पुढे गेली आहे। जेडीयू 75 जागांवर आघाडीवर, तर भाजप हा 72 जागांवर आघाडीवर। नितीश कुमार यांच्यासाठी खरं तर मतदारांनी हा दिलेला एक सुखद धक्का आहे। नक्कीच 170 जागांची आघाडी एनडीएनं घेतलेली आहे आणि 64 जागांवर महाआघाडी म्हणजे जवळपास हा 100हून अधिक मोठा असा टप्पा आहे जो महाआघाडीला गाठायचा आहे। मात्र हे खूप मोठा आकडा आहे एनडीए आणि महाआघाडी यांच्यातला, अर्थात हे कल आहे, मात्र तरीही हा खूप मोठा आकडा दोघांच्या सध्याच्या या कामगिरीचा। तर एनडीए या ठिकाणी